गावातल्या एका छोट्याशा घरात सुधा आणि तिचा नवरा अरुण राहत होते. सुधा एक साधीशी गृहिणी होती, तर अरुण शहरात नोकरी करत असे. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण त्यांना अजूनही मूल नव्हतं. गावातल्या लोकांच्या टीका टिप्पण्यांमुळे सुधाचं मन खूप दुखत होतं. पण अरुण तिला नेहमी सांगे, सुधा, मुलं ही ईश्वराची देणगी आहेत, ती येतीलच, फक्त थोडा संयम ठेव. सुधाच्या आयुष्यातलं सगळं सुख तिच्या नवऱ्यावर अवलंबून होतं. तो तिला प्रेम करत होता, पण कधीकधी त्याच्या नोकरीमुळे तो तिला वेळ देत नसे. सुधाला वाटे की जर त्यांना मुलं असतील तर कदाचित त्यांचं आयुष्य अधिक सुखाचं होईल. एके दिवशी सुधाला आपल्या आरोग्यात काही बदल जाणवले. तिने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. डॉक्टरने तिला सांगितले, सुधा, तुम्ही गर्भवती आहात, तुम्हाला एक मुलगा होणार आहे. ही बातमी ऐकून सुधाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने अरुणला फोन केला आणि ही आनंदाची बातमी सांगितली. अरुणही खूप आनंदी झाला आणि तो लवकरच घरी परतला. त्यानंतरचे काही महिने सुधाच्या आयुष्यातल्या सर्वात सुखद क्षणांनी भरले होते. ती आपल्या अजन्मे बाळाच्या स्वप्नात रमत असे. अरुणही तिला अधिक लक्ष द्यायला लागला. त्यांचं नातं पुन्हा एकदा प्रेमाने भरून गेलं. पण जीवनातलं सगळं सुख कायमचं नसतं. सुधाच्या गर्भधारणेच्या 6व्या महिन्यात तिला अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. अरुण तिला ताडकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सुधाला सांगितलं, तुमच्या आरोग्याची स्थिती गंभीर आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घ्यावे लागतील. सुधाच्या मनात भीती पसरली. तिने डॉक्टरांना विचारले, माझ्या बाळाचं काय होईल? डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करू, पण तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. अरुणने सुधाचा हात धरला आणि म्हणाला, सुधा, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आपण सगळं सोडून या आपल्या बाळासाठी लढू. काही दिवसांनी सुधाचं आरोग्य अधिक बिघडलं. डॉक्टरांनी अरुणला सांगितलं, तुमच्या पत्नीच्या आरोग्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. जर तिला वाचवायचं असेल तर तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या पत्नीला वाचू शकता, पण बाळाचा जीव धोक्यात येईल, किंवा तुम्ही बाळाला वाचू शकता, पण तुमच्या पत्नीचं जीवित धोक्यात येईल. हा निर्णय ऐकून अरुणचं मन भयानक अंधारात बुडालं. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याने डॉक्टरांना विचारलं, मी कसा निर्णय घेऊ शकतो? माझ्या पत्नीचं किंवा माझ्या बाळाचं जीवित हा निर्णय घेणं अशक्य आहे. डॉक्टर म्हणाले, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. अरुणने सुधाच्या खोलीत जाऊन तिला ही बातमी सांगितली. सुधाच्या डोळ्यात आशा आणि भीतीचा मिश्रित भाव होता. ती म्हणाली, अरुण, माझ्या बाळाला वाचव, मी माझं जीवन देईल, पण माझ्या बाळाला जगू द्या. अरुणच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने सुधाचा हात पटकन धरला आणि म्हणाला, सुधा, तू माझ्या आयुष्यातलं सर्वस्व आहेस, मी तुझ्याशिवाय कसं जगू शकेन? सुधा म्हणाली, अरुण, माझ्या बाळाला जगण्याचा हक्क आहे, तू त्याचं पालन पोषण कर, माझ्या आठवणीत जग. अरुणने डॉक्टरांना सांगितलं, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या पत्नीच्या इच्छेप्रमाणे. डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केलं. सुधाच्या आयुष्याचे शेवटचे क्षण जवळ आले होते. तिने अरुणच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, अरुण, मी तुझ्यावर प्रेम करते. माझ्या बाळाला सांग की त्याची आई त्याला किती प्रेम करते. अरुणच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने सुधाचा हात पटकन धरला आणि म्हणाला, सुधा, तू माझ्या आयुष्यातलं सर्वस्व आहेस, मी तुझ्या आठवणीत जगेन. सुधाच्या डोळ्यातला प्रकाश मंदावला आणि तिचे शरीर शांत झालं. ती निघून गेली, पण तिच्या हृदयातलं प्रेम अरुण आणि त्याच्या बाळासाठी कायम राहिलं. काही दिवसांनी अरुण आणि त्याचा मुलगा हॉस्पिटलमधून घरी परतले. मुलगा सुंदर आणि निरोगी होता. अरुणने त्याचं नाव सुधा ठेवलं, त्याच्या पत्नीच्या आठवणीसाठी. अरुणने आपल्या मुलाला सांगितलं, सुधा, तुझी आई एक अतिशय प्रेमळ आणि साहसी स्त्री होती. तिने तुझ्यासाठी आपलं जीवित दिलं. तू तिच्या आठवणीत जग. सुधा मोठा होत होता आणि अरुण त्याला त्याच्या आईच्या गोष्टी सांगत असे. तो म्हणायचा, सुधा, तुझी आई तुझ्यासाठी जगली आणि तुझ्यासाठी मेली. तिचं प्रेम आपल्या हृदयात कायम आहे. अरुण आणि सुधा एकत्र जगत होते. अरुणच्या डोळ्यासमोर सुधाचा हसतमुख चेहरा होता आणि तो म्हणायचा, सुधा, तू माझ्यासाठी कायम जीवित आहेस, तुझ्या प्रेमामुळे मी जगतोय. सुधाच्या आठवणीत अरुण आणि त्याचा मुलगा जगत होते. त्यांच्या हृदयातलं प्रेम कधीच संपत नव्हतं. सुधाच्या त्यागामुळे त्यांना एक नवीन जीवन मिळालं होतं. ही कथा प्रेम, त्याग आणि नात्याचं महत्त्व सांगते. सुधाच्या प्रेमामुळे अरुण आणि त्याचा मुलगा जगत होते. त्यांच्या हृदयातलं प्रेम कधीच संपत नव्हतं.